हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सांकेतिक भाषा आपण पाहत आहोत. सांकेतिक भाषेमधील पुढील प्रकार पहा. प्रश्न लिहून घ्या. एका सांकेतिक भाषेत अधिक वजा गुणिले भागिले, अधिक वजा गुणिले भागिले, अधिक वजा गुणिले भागिले या चिन्हांसाठी अनुक्रमे चौकोन, स्वस्तिक, स्टार आणि त्रिकोण या चिन्हांसाठी, म्हणजे अधिक वजा गुणिले भागिले या गणिती क्रिया आहेत. या गणिती क्रियांच्या सूचित करण्यासाठी अनुक्रमे चौकोन, स्वस्तिक, स्टार, त्रिकोण या खुणा वापरल्या आहेत. हे लक्षात घेऊन खालील प्रश्न सोडवा. म्हणजे अधिकसाठी चौकोन आहे, वजासाठी स्वस्तिक आहे, गुणिलेसाठी स्टार आहे, भागिलेसाठी त्रिकोण आहे. याचा अभ्यास करा आणि सोडवा. पहा, कंसामध्ये 24 त्रिकोण 6, पहिलं गणित पहा. कंसामध्ये 24 त्रिकोण 6, चौकोन 2 कंस पूर्ण, चौकोन 2 कंस पूर्ण. पुढे स्टार, प्रश्नचिन्ह 6 बरोबर 0. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह, या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं उत्तर येईल असा प्रश्न आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल? या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल? यातलं कोणतं चिन्ह येईल? म्हणजे याच्यावरनं हे पर्यायामध्ये हे 4 दिलेले आहेत. आता हे सोडवायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपल्याला या चिन्हांसाठी काय वापरलेलं आहे ते लक्षात घ्यावं लागेल. सोडवायचं 24. आता त्रिकोण म्हणजे काय आहे? त्रिकोण म्हणजे भागिले 6. चौकोन म्हणजे अधिक 2, प्रश्नचिन्ह 6 बरोबर 0. आता याच्यामध्ये पदावलीचा नियम काय आहे? कंचे भागुबेव, कंस सोडवायचा. मग कंसामध्ये अगोदर भागिले, मग हे भागिले सोडवा. 24 भागिले 6 4 येईल. 4 अधिक 2 कंस प्रश्नचिन्ह 6 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी 4 अधिक 2 6, प्रश्नचिन्ह 6 बरोबर 0. आता इथं काय घ्यावं लागेल? इथं अधिक वजा गुणिले भागिले काय घ्यावं लागेल? उत्तर 0 आणायचं आहे. म्हणजे इथं चिन्ह कोणतं पाहिजे? भागिले घेतलं तर 6 भागिले 6 उत्तर 1 येईल. आपल्याला 0 आणायचं म्हणजे इथं चिन्ह कोणतं पाहिजे? वजाचं. मग वजाचं चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह आहे? वजाला कोणतं म्हणलेलं आहे? स्वस्तिक. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं चिन्ह येईल? स्वस्तिक. पर्याय क्रमांक काय असेल तो लिहायचा. पुढे घ्या. चौकोटी कंसामध्ये छोटा कंस आहे 17 चौकट 18, 17 चौकट 18, छोटा कंस पूर्ण, प्रश्नचिन्ह 7, मोठा कंस पूर्ण, स्टार 2 बरोबर 10. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल? आता हे आपल्या नियमानुसार सोडवत जायचं. चौकटी कंस, छोटा कंस 17, चौकट म्हणजे काय आहे? चौकट म्हणजे अधिक आहे, अधिक 18, प्रश्नचिन्ह 7. आता इथे स्टार म्हणजे काय आहे? गुणिले 2 बरोबर 10. आता इथे 17 अधिक 18 केले तर 35, प्रश्नचिन्ह 7, याला कंस टाकू. हे गुणिले 2 तिकडं पाठवता येतील, म्हणजे बरोबर काय होईल? हे गुणिले 2 तिकडे गेले 10 भागिले 2. आता 35 याचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही,
इथं कोणतं चिन्ह आहे माहीत नाही, आपल्याला ते गेस करावं लागणार आहे. त्या उत्तर काय इथे येणार, 10/2चं उत्तर काय येतं 5. मग 35ला पहा अधिक केले, 35 अधिक 7 5 येते का, 35 वजा 6 7 केलं तर 5 येते का, 35 गुणिले 35 काय करावं लागेल भागिले. भागिले म्हणजे या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार आहे, त्रिकोण. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी त्रिकोण पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येईल. पुढे पहा, पुढे तिसरा प्रश्न आहे याच याच्यावरती 2 3 4 प्रश्न आहेत. चौकटी कंसात 9 स्टार 3 चौकटी कंसात बारका कंस 9 स्टार 3 चौकोन 9 स्टार 3 9 स्टार 3 चौकोन 5 बारका कंस पूर्ण त्रिकोण 8 चौकटी कंस पूर्ण स्वस्तिक 2 बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला अंकामध्ये. आता याच्यामध्ये या चिन्हांच्या ठिकाणी आपल्याला गणिती क्रिया लिहूया आपण. म्हणजे गणित काय तयार होईल लक्षात येईल. 9 स्टार म्हणजे काय आहे वजा 3 चौकट म्हणजे अधिक 5 कंस पूर्ण त्रिकोण म्हणजे भागिले 8 चौकटी कंस पूर्ण स्वस्तिक म्हणजे वजा 2 बरोबर प्रश्नचिन्ह. आता उत्तर काढायचं. आता पहिल्यांदा कंसा नियम काय पदावलीचा कंचे भागू बेव कंस सोडवायचा. मग अगोदर हा कंस सोडवावा लागेल. आता इथं वजा आणि अधिक आहे म्हणजे ओळीनं क्रिया कराव्या लागतील. जेव्हा बेरीज वजाबाकी गुणिले भागिले क्रिया असतात तेव्हा अगोदर भागिलेची क्रिया करा, नंतर गुणिलेची क्रिया करा. काही वेळा गुणिलेच्या अगोदर करावी लागते, नंतर भागिलेची. सोयीस्कर काय आहे, गुणिले भागिलेतलं सोयीस्कर अगोदर करा आणि नंतर बेरीज वजाबाकीमध्ये ज्या पद्धतीनं आलेलं आहे त्या पद्धतीनं सोडवत चला. आता इथं 9 वजा 3 घालवा. 9 मधनं 3 गेले किती राहत आहे 6. 6 अधिक 5 11 येते. या ठिकाणी 11 येते. काहीतरी चुकतंय गणितामध्ये. 9 स्टार 3 चौकट 5 9 स्टार 3 चौकट 5 9 स्टार म्हणजे सॉरी इथे गुणिले आहे. पहा इथे गुणिले आहे. इथे आपलं चुकलं. उत्तरावरून आपल्याला लगेच लक्षात आलं. 9 गुणिले 3 27 27 अधिक 5 32 म्हणजे हा कंस सोडवला 32 भागिले 8 हा कंस तेव्हा आतला कंस सोडवला आपण. आता कंस तो द्यायची गरज नाही. वजा 2 बरोबर प्रश्नचिन्ह. 32 भागिले 8 करा किती येईल 4 8 चोक 32 याचं उत्तर 4 येईल. 4 वजा 2 बरोबर. 4तनं 2 गेले उत्तर काय येणार आहे 2. उत्तर पर्याय क्रमामध्ये शोधा. पर्याय क्रमांक 3 आहे. आलं का लक्षात. अगदी सोपं असतं. गणिती क्रिया ज्या त्या पद्धतीनं करत गेलं आपल्याला काही अडचण येत नाही. चला पुढील प्रश्न घ्या. चौकटी कंसात महिरपी कंस. पहिल्यांदा चौकटी कंस त्यात महिरपी कंस 30 चौकट चौकोन 5 स्टार 4 महिरपी कंस पूर्ण. त्यानंतर स्वस्तिक 10 चौकटी कंस पूर्ण त्रिकोण 5 बरोबर किती. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आता याच्यामध्ये किमती भराव्या लागतील, चिन्ह भरावी लागतील. महिरपी कंसामध्ये 30 चौकट म्हणजे अधिक आहे अधिक 5 स्टार म्हणजे गुणिले आहे गुणिले 4 महिरपी कंस पूर्ण स्वस्तिक म्हणजे वजा 10 चौकटी कंस पूर्ण त्रिकोण म्हणजे भागिले 5. आता नियमानुसार सोडवत जाऊया. पहिल्यांदा सर्वात आतील कंस सोडवायचा असतो. सर्वात आतील हा कंस आहे 30 अधिक 5 गुणिले 4. याच्यामध्ये अगोदर बेरीज नाही. आता इथं नियम आहे
कंचे बागुबेव भागाकार आहे का याच्यामध्ये? भागाकार तुम्हाला इथे आहे, पण हे सोडवल्याशिवाय करता येणार आहे का? नाही. म्हणजे अगोदर हे सोडवायचं, मग याच्यामध्ये गुणाकार अगोदर करावं लागेल. 5 चोक 20 आणि मग 30. 30 अधिक 20, 30 अधिक 20 हा महिरपी कंस पूर्ण झाला. नंतर चौकटी कंसामध्ये पुन्हा आपल्याला वजा 10 हा चौकटी कंस पूर्ण करायचा आणि मग वजा भागिले 5 करायचं आहे. ओके. 30 अधिक 20 50, 50 वजा 10 हा महिरपी कंस सोडवला. आता मोठा कंस राहिला भागिले 5. 50 वजा 10 40 येईल. 40 भागिले 5, 40 भागिले 5 पंचे 40. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 8 येणार आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. आता या ठिकाणी जशा पद्धतीनं या चिन्हांचं दिलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी काही वेळा चिन्हांच्या ऐवजी चित्र दिलेले असतात आणि चित्रावरनं या गणिती क्रिया सांगितलेल्या असतात. म्हणजे अधिक वजा गुणिले भागिले याच्याऐवजी चिन्ह कशी वापरलेली आहेत पहा चिन्ह त्रिकोण. पहा प्रश्न काय? खालील चिन्हांचा व चौकोनातील गणिती क्रियांचा अभ्यास करा. इथं चौकोनामध्ये हे दिलेले आहेत त्रिकोण, चौकोन बरोबर वर्तुळ, वर्तुळ स्टार बरोबर त्रिकोण, त्रिकोण स्वस्तिक, त्रिकोण स्वस्तिक बरोबर चौकोन, चौकोन गोल बरोबर स्टार, वर्तुळात फुली, वर्तुळात फुली त्रिकोण बरोबर स्वस्तिक आणि स्टार स्वस्तिक, स्टार स्वस्तिक बरोबर वर्तुळात फुली. तर या चिन्हांचा अभ्यास करा. प्रश्न काय आहे पहा? शेजारील चिन्हांचा, या चिन्हांचा अभ्यास करा, चौकोनातील गणिती क्रियांचा अभ्यास करा व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे अचूकपणे निवडा. आता या ठिकाणी गणित प्रश्न कसा दिलेला असतो पहा. याचा चौकोनामध्ये या दिलेल्या आहेत सगळ्या. याचा अभ्यास करून याच्यावरती आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. आता प्रश्न पहा कशा पद्धतीने दिलेले आहेत. पहिला प्रश्न वर्तुळ स्टार. पहिला प्रश्न वर्तुळ स्टार, वर्तुळात फुली त्रिकोण, वर्तुळात फुली त्रिकोण बरोबर प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी गुणिले नाही आहे, अधिक नाही आहे, वजा नाही आहे, भागिले नाही आहे. तर याच्यामध्ये याचे प्रश्न हे चौकोनं दिलेले याचे हे याचा अभ्यास करायचा आणि याच्यावरून हे सोडवायचं आहे. आता पहिल्यांदा पाहिलं आपण वर्तुळ स्टार आहे का याच्यामध्ये? वर्तुळ स्टार आहे. ओळीनं जाऊया सोडवत. हे सोडवता येईल. वर्तुळ स्टारची किंमत काय येणार आहे? त्रिकोण येईल. म्हणजे याचं उत्तर त्रिकोण. पुढचं आहे तसं लिहा, वर्तुळात फुली त्रिकोण. ओके. आता त्रिकोण आणि वर्तुळात फुली आहे का? पहा हे उलट आहे. मग उलट असलं तरी चालेल का? चालेल. इथे काय चिन्ह याचा अर्थ गुणाकार असेल किंवा बेरीज असेल. मग गुणाकार करताना उलट सुलट घेतलं. त्रिकोण अधिक वर्तुळात फुली घेतली काय, वर्तुळात फुली अधिक त्रिकोण घेतलं काय, सारखं येणार. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? स्वस्तिक येणार आहे. आणि पुढं काय आहे? त्रिकोण आहे. स्वस्तिक त्रिकोणचं पहा. स्वस्तिक आणि त्रिकोणचं दिलेलं आहे का? स्वस्तिक आणि त्रिकोण. याचं उत्तर काय येतं? चौकोन. याचं उत्तर काय येणार आहे? चौकोन. याचं उत्तर या पद्धतीनं सोडवणं अपेक्षित आहे. चला दुसरा प्रश्न घ्या. चौकोन गोल त्रिकोण चौकोन, चौकोन गोल त्रिकोण चौकोन बरोबर काय? चौकोन गोल त्रिकोण चौकोन. आता इथेही ओळीनं जायचं. चौकोन गोल दिलेला आहे का पहा? आहे. चौकोन गोलला काय म्हणलेलं आहे? याला अंडरलाईन करा, मी लक्षात येतं. चौकोन गोलचा काय होतो? स्टार. पुढचा आहे तसं लिहा, त्रिकोण चौकोन. आता याच्यामध्ये स्टार त्रिकोण आहे का पहा? स्टार त्रिकोण, स्टार वर्तुळ आहे,
स्टार स्वस्तिक आहे, स्टार त्रिकोण नाही आहे दिलेलं. मग आपण पुढचं सोडवा. हे दिलेलं आहे का? त्रिकोण चौकोन आहे. त्रिकोण चौकोनचा काय होतो? वर्तुळ. मग हे अगोदरचा स्टार तसाच लिहा आणि मग काय आल्या? वर्तुळ. आणि मग आपल्याला पहा याचं दिलेलं आहे का? स्टार वर्तुळ. स्टार आणि वर्तुळ आहे, उलट आहे. वर्तुळ स्टार काय आणि स्टार वर्तुळ काय? याचं उत्तर काय येईल? त्रिकोण. उत्तर काय येणार आहे याचं? त्रिकोण. तुम्हाला की सर हिथं त्रिकोण आहे तर उत्तर पण त्रिकोण येऊ शकतं, त्याला काय अडचण नाही. पुढे घ्या तिसरं, स्वस्तिक स्टार. स्वस्तिक स्टार वर्तुळ स्टार. स्वस्तिक स्टार वर्तुळ स्टार. पहा इथे ओळीनं जायचं. पहिल्यांदा पहा स्वस्तिक आणि स्टार आहे का? स्वस्तिक आणि स्टार इथे आहे. स्वस्तिक स्टार काय? स्टार स्वस्तिक काय? याला काय म्हणलंय? वर्तुळात फुली. याचा अर्थ आहे वर्तुळात फुली. पुढे आहे तसं लिहून टाका. पुढे आहे तसं लिहिलं. पुढे काय आहे आपल्याला? वर्तुळात फुली आणि वर्तुळ. वर्तुळात फुली आणि वर्तुळ आहे का कुठे? वर्तुळात फुली आणि वर्तुळ पाहिजे, नाही आहे. वर्तुळाला वर्तुळात फुली नाही आहे. मग हे सोडवता येईल का? वर्तुळ आणि स्टार सोडवता येईल का? वर्तुळ स्टार सोडवता येईल. वर्तुळ स्टार कसं आहे? त्रिकोण. ओके, म्हणजे हे अगोदरचं लिहून टाका तसंच आणि याचं त्रिकोण. आता वर्तुळात फुली आणि त्रिकोण आहे का? वर्तुळात फुली आणि त्रिकोण इथं आहे. वर्तुळात फुली आणि त्रिकोण, याचं उत्तर काय येणार आहे? स्वस्तिक. म्हणजे याचं उत्तर काय आहे? स्वस्तिक. आहे का नाही? एकदम सोपं, अडचणीचं काही नाही आहे. फक्त आपण केलं पाहिजे. केल्यानंतर होते आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मी इथं आपल्या अवघड काही नसतं, समजून घ्यायचं, विचाराला चालना द्यायची, वेगळा विचार करण्याची सवय लागते. शालेय अभ्यासापेक्षा याच्यामधनं अभ्यासाची जी सवय आहे ती खूप महत्त्वाची आहे. चला पुढे पहा. चौथा प्रश्न, त्रिकोण वर्तुळात फुली. त्रिकोण वर्तुळात फुली. त्रिकोण वर्तुळात फुली. गोल चौकोन. गोल चौकोन. आता इथे पहिल्यांदा काय? त्रिकोण आणि वर्तुळात फुली आहे का? त्रिकोण वर्तुळात फुली आहे. वर्तुळात फुली आणि त्रिकोण आहे. मग याचं सोडवलं तर काय होईल? स्वस्तिक येणार आहे. जे सोडवणार आहे ते लिहा, त्याच्याखाली अंडरलाईन करत चला. आणि पुढे राहिलं काय? वर्तुळ आणि चौकोन राहिला. मग आता स्वस्तिक आणि वर्तुळ. स्वस्तिक वर्तुळ आहे का पहा? स्वस्तिकला त्रिकोण आहे, स्वस्तिकला स्टार आहे, वर्तुळ नाही आहे. मग वर्तुळ आणि चौकोन आहे का? चौकोन वर्तुळ आणि चौकोन आहे पहा. चौकोन वर्तुळ आहे. वर्तुळ चौकोन काय आणि चौकोन वर्तुळ काय? सारखं. म्हणजे याचं सोडवता येईल. हे पहिलं स्वस्तिक तसंच लिहावं लागेल आणि पुढे याचं काय उत्तर आहे? स्टार आहे. आणि मग पहा स्वस्तिक आणि स्टारचं. स्वस्तिक आणि स्टार, स्टार आणि स्वस्तिक इथे आहे. याचं उत्तर काय येणार आहे? वर्तुळात फुली. तर क्रम बदलू नका. क्रम बदलला तरी उत्तर वेगळं येत नाही. पुढे घ्या शेवटचं याच्यामधलं, त्रिकोण स्वस्तिक वर्तुळ स्टार. त्रिकोण स्वस्तिक वर्तुळ स्टार. त्रिकोण स्वस्तिक वर्तुळ स्टार. आता याच्यामध्ये पहा, त्रिकोण स्वस्तिक आहे का पहा? त्रिकोण स्वस्तिक दिलेला नाही. स्वस्तिक वर्तुळ आहे का? स्वस्तिक वर्तुळ पण दिलेलं नाही. वर्तुळ स्टार दिलेला आहे का? आहे पहा. जे पहिल्या दोघांचं सोडवता येत नाही, पण वर्तुळ स्टार सोडवता आहे. तुम्हाला की सर इथनं इथलं असं घेतलं तर, पण ओळीनं आहेत ना. मग जेव्हा आहेत तेव्हा तसा विचार करायची गरज नाही. पहिलं आपण येतोय हे एवढं सोडवता येते. मग वर्तुळ स्टारचं उत्तर येते त्रिकोण. मग आता पहा या ठिकाणी हे होतं आपल्याला, आपण ते अगोदर सोडलं होतं ना. त्रिकोण स्वस्तिक होतं, आपल्या लक्षात आलं नाही. चला ठीक आहे, काय अडचण नाही आहे. त्रिकोण आणि स्वस्तिकचं काय येणार आहे? चौकोन. आणि पुढे काय याचं? त्रिकोण तसाच लिहून घेतला. चौकोन स्वस्तिक, चौकोन आणि त्रिकोणचं काय? वर्तुळ. याचं उत्तर काय येणार आहे? वर्तुळ येणार आहे. या पद्धतीनं या
सांकेतिक भाषेमधले प्रश्न खूप मजेशीर असतात. आवडीने सोडवले तर आपल्या बुद्धीला चालना मिळते. असे प्रश्न खूप गरजेचे असतात. नेहमी त्याच्यामध्ये आपण या पद्धतीचे जर प्रश्न सोडवले तर आपल्या बुद्धीला एक वेगळं खाद्य मिळतं. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची सवय लागते आणि ही सवय तुम्हाला पुढे सर्वत्र घेऊन जाते. सर्वत्र तुम्हाला आघाडीवरती घेऊन जाते. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने करते. आता पहा, जर अधिक म्हणजे भागिले, पहा प्रश्न लिहून घ्या. जर अधिक म्हणजे भागिले, अधिक म्हणजे भागिले, जर अधिक म्हणजे भागिले, वजा म्हणजे भागे, थांबा एक मिनिट. जर अधिक म्हणजे गुणिले, गुणिले, अधिक म्हणजे गुणिले, वजा म्हणजे, वजा म्हणजे भागिले, वजा म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे, गुणिले म्हणजे, गुणिले म्हणजे वजा आणि भागिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे अधिक. तर 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 42 भागिले 4, तर 42 भागिले 4 वजा 8 अधिक 4, वजा 8 अधिक 4, वजा 8 अधिक 4 गुणिले 29, गुणिले 29 बरोबर किती? आता इथं आपल्या रेग्युलरच्या ह्याच्यानुसार हे तुम्हाला की सर इथे हे असं सोडवायचं नाही, याच्यासाठी कोणती चिन्ह वापरलेत याच्यानुसार आपण बदल करायचे. काय म्हणलेलं आहे? 42. पहा अंक लिहून घ्या. 42 हे 4, हे 8, हे 4, हे 29. आता इथं 42 भागिले, भागिले म्हणजे काय? भागिले म्हणजे अधिक, म्हणजे इथं अधिक येणार आहे. वजा म्हणजे भागिले, वजा म्हणजे भागिले, अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे गुणिले, आणि गुणिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे वजा बरोबर काय येईल आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे थोडंसं काहीतरी वाटतंय, बघू आपण सोडवत असताना काय येते का अडचण. पहा 42 अधिक 4 भागिले 8 गुणिले 4 वजा 29. हां, आता इथे हा भागाकार करता येईल. 4 भागिले 8 1/2 येईल, जे इथं बघू आपण सोडवून. 42 अधिक 4ला 8ने भागला, अंशछेदामध्ये मांडला पण 4/8 याला गुणिले 4 केलं वजा 29, कारण हे असं सोडवता येत नाही. आता इथे आपल्याला करता येईल. 4 भागिले 8 संक्षिप्त रूप दिलं, याला जरा थोडा कंस टाकला वाटलं तर. पण 4 1 4, 4 2 8, आणि मी इथं 2 1 2, 2 2 4, हे उत्तर येणार आहे 2. 42 अधिक 2 वजा 29, 42 अधिक 2 44 वजा 29, 29 मधनं हे 15 येते. उत्तर त्यांनी 15 ऐवजी उत्तर त्यांनी दिलेलं आहे 50 दिलेलं आहे. नमस्ते, शाळेत गेलो आहे. हो आहेत ना, टीचर आहेत ना, टीचरांकडे द्या की. हां हां हां, टीचर नाव वगैरे लिहून घेतात, मला संध्याकाळी जमा करता. टीचर नाळे मॅडम आहेत, तेजस्वी नाळे. चालेल चालेल, हो 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 चालेल चालेल, ठीक. पहा याचं उत्तर त्यांनी 21 दिलेलं आहे. आता कुठे आपलं चुकलेलं आहे का पाहू आपण. 42 भागिले 4 वजा 8 अधिक 4 गुणिले 29, चिन्हामध्ये कुठं चुकलं आहे का? भागिले म्हणजे अधिक, मग अधिक 4 केलं,
वजा म्हणजे भागिले, मी भागिले केलं. अधिक म्हणजे गुणिले, गुणिले केलेलं आहे. आणि गुणिले म्हणजे वजा केलेला आहे. मी इथं उत्तर त्यांचं 21 दिलेलं आहे. उत्तर त्याचं स्पष्टीकरण नाही आहे काय, याचं उत्तर 21 दिलेलं आहे. इथे असं सोडवता येतं आहे का? 42 भागिले 4 केलं तर 10.5 येतं आहे. 10.5 आणि हे 29 चौक 116. नाही, तसं तर उत्तर येतच नाही. आता पाहू आपण पुन्हा काय त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीनं सोडवलेलं आहे. आपण ज्या पद्धतीनं आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. येत असेल उत्तर तर पाहूया आपण पुढे. चला पुढे. आता पुढे पहा. पुढे याच पद्धतीचा अजून एक गणित आहे. एकाच याच्यावरती नाही आहे, याच्यासाठी वेगळी दिलेली आहे. चिन्ह मला हे दिलेलं वेगळं दिलेलं आहे. या टाईप हाच आहे. इथे काय म्हणलेलं आहे? अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे गुणिले. बरोबर आहे. पुढे काय म्हणलेलं आहे? अधिक म्हणजे नाही, दुसरा प्रश्न आहे भागिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे अधिक. बर असून द्या. भागिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे वजा, अधिक म्हणजे वजा, अधिक म्हणजे वजा, अधिक म्हणजे वजा. वजा म्हणजे गुणिले, वजा म्हणजे गुणिले, वजा म्हणजे गुणिले. आणि गुणिले म्हणजे भागिले, आणि गुणिले म्हणजे भागिले. असं जर असेल तर त्यांनी गणित दिलेलं आहे. चौकटी कंसात छोटा कंस 12 वजा 6, चौकटी कंसात छोटा कंस आहे 12 वजा 6, छोटा कंस पूर्ण गुणिले 18, गुणिले 18 वजा छोट्या कंसामध्ये 30 अधिक 6, 30 अधिक 6 छोटा कंस पूर्ण मोठा कंस पूर्ण भागिले 14, भागिले 14 बरोबर किती? आता पाहू आपल्याला हे. अगोदर आपण याच्यामध्ये चिन्हांचा वापर करूया. छोट्या कंसात 12 वजा म्हणजे काय आहे? वजा म्हणजे गुणिले. 12 गुणिले 6 हा कंस पूर्ण करूया. गुणिले म्हणजे काय आहे? भागिले, भागिले 18. वजा म्हणजे काय आहे? वजा म्हणजे गुणिले 30. अधिक म्हणजे काय आहे? अधिक म्हणजे वजा 6 मोठा कंस पूर्ण भागिले म्हणजे अधिक 14 बरोबर प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी छोटे कंस सोडवायचे, भागाकार करायचा. पण अगोदर हे मोठे 12 गुणिले 6 72 म्हणजे 72 भागिले 18, 72 भागिले 18 गुणिले हा कंसी सोडवता येईल 30 वजा 6 24, 30 वजा 6 24 आणि या ठिकाणी अधिक 14 आहेत, अधिक 14 आहेत. पाहू आपण. 72ला 18ने भागलं काय येईल उत्तर? 72 भागिले 18, 18 चौक 72 म्हणजे 4 गुणिले 24 हा छोटा हे झालं पूर्ण अधिक 14. 24 गुणिले 4 24 चौक 96 अधिक 14, 96 अधिक 4 100, 100 अधिक 10 110. उत्तर काय येणार आहे? 110. त्यांचं उत्तर काय आलेलं आहे? त्यांचं उत्तर 24 82 48 96. इथे 24 82 48 आणि 96. आपलं या गणितामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे. या गणित नाही कोणतं घेतलं आपण? हा खाली घेतलेलं आहे. 12 वजा 6 गुणिले 18 वजा 30 अधिक 6 भागिले 14. ओके. पहा आपल्याला काय अडचण येते ते.